नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की महसूल विभाग जो आहे, जो की महाराष्ट्र राज्य सरकारचे अतिशय महत्वाचे एक दोन विभाग जे आहेत, त्याच्यापैकी सर्वात महत्वाचा एक विभाग आहे महसूल विभाग. आणि महसूल विभागाचा आकृतीबंध आलेला आहे आणि हा आकृतीबंध तब्बल 11 वर्षानंतर आलेला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे याच्या अगोदरचा जो आकृतीबंध तयार केला होता तो आकृतीबंध 11 वर्षापूर्वीचा होता. आता आकृतीबंध म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. एखादं राज्य आहे, एखादा जिल्हा आहे, बरोबर आहे का, या जिल्ह्यामध्ये नियमित लोकसंख्या वाढतीये, बरोबर आहे का, गावांची लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक छोटे मोठे गाव हे ग्रामपंचायतीमध्ये रूपांतरित होतात. किंवा मग एखादं 2-3 मिळून गाव मिळून एकच तलाठी कार्यालय असतं. एक दोन गावाला मिळून एकच, कधी कधी छोटे छोटे गाव असले तर पोलीस पाटील, कोतवाल सुद्धा एकच असतात. मग अशा पद्धतीने गावाची संख्या वाढते, तालुक्यांची संख्या साहजिकच वाढते, जिल्ह्यांची कधी कधी वाढते, कधी नाही वाढत. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून नव्याने अजून एखाद्या विभागामध्ये किती पदं लागणार आहेत, म्हणजे या विभागामध्ये एकूण आपल्याला जे समजा आता महसूल विभाग आहे, एकूण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कलेक्टर किती लागतील, डेप्युटी कलेक्टर किती लागतील, अप्पर जिल्हाधिकारी किती लागतील, मंडल अधिकारी किती लागतील, तलाठी किती राहतील, या सगळ्याचा एकूण आकडेवारी असते. ते म्हणजे जे पदावर आहेत ते धरून, जे रिक्त आहेत ते सगळे धरून आकृतीबंध असतो, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने सगळ्या विभागाचे नव्याने आकृतीबंध येणार, असं देवेंद्र फडणवीसांनी 150 दिवसाचा जो कार्यक्रम केला होता त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं मागच्या वर्षी. आणि तशा पद्धतीने सगळ्याच विभागाचे आकृतीबंध येत आहेत. आणि आकृतीबंध नव्याने तयार झाला म्हणजे जागा वाढतच असतात, कारण लोकसंख्या वाढणार आहे आपली, त्यामुळे आकृतीबंधात जागा थोडीच कमी होणार आहेत. आणि अशा पद्धतीने महसूल विभागाचा आकृतीबंध आलेला आहे. आणि त्याच्यापैकी आज मी ज्या पदावर बोलणार आहे ते म्हणजे नव्याने त्याला नाव आहे ग्राम महसूल अधिकारी, की ज्याला आपल्या जुन्या भाषेमध्ये आपण तलाठी म्हणतो. हे महसूल विभागाचं पद, ही जाहिरात खूप दिवसापासून पेंडिंग आहे. 1700 पदांचे रिक्त पद आहेत हे सर्वांना माहिती होतं, पण आता नव्याने आकृतीबंध आला म्हणजे नक्कीच या जागामध्ये बदल होणार आहे. मग एकूण आकृतीबंधात जागा किती आहेत, एकूण जाहिरात किती वेळची जागांची येऊ शकते, अभ्यासक्रमात काही बदल होऊ शकतो का, त्याच पद्धतीने टीसीएस घेईन का एमपीएससी, दोन्हीपैकी चान्सेस कोणाचे आहेत, आणि तुमच्या अभ्यासाचं नियोजन कसं आहे, या सगळ्या डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा ओळूया, जर तुम्ही तलाठीची तयारी करताय तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍपवर आपण मिशन तलाठी नावाची नवीन पॅटर्न नुसार, याच्यामध्ये तुम्हाला टीसीएस पॅटर्न सुद्धा आणि एमपीएससी पॅटर्न सुद्धा दोन्ही पॅटर्ननी मार्गदर्शन केलं जाईल. जेव्हा फिक्स होईल टीसीएस किंवा एमपीएससी किंवा मी आज आता सांगितलं बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होतील, त्यावेळेस तुम्हाला त्या पॅटर्नने शिकवलं जाईल. अशा पद्धतीने एक महाराष्ट्रातली दर्जेदार शिक्षकांची टीम असणारी बॅच आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर उपलब्ध आहे. अतिशय सगळे विषय कव्हर केले जाणार आहेत, सगळे पॉईंट कव्हर केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये 100% तुम्हाला या बॅचचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र अकॅडमीवर ही बॅच आहे. बॅचच्या संदर्भात काही चौकशी असेल तर 51585859 या व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. तुमच्या काही अडचणी असतील तर सॉल्व्ह केल्या जातील. एमपीएससीतून निवडलेले शिक्षक, मुलाखतीत दिलेले यूपीएससी मुलाखत, यूपीएससीतून निवडलेले शिक्षक हे तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. टेस्ट सिरीज असणार आहे, अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत, सगळ्या सुविधा याच्यामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत. नक्की ज्याला आवश्यकता आहे, ज्याचं काहीतरी स्वप्न आहे या वर्षी एवढ्या मोठ्या मेगा भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचं, त्यांनी नक्की फायदा करून घ्या. त्यानंतर आता बघा आपल्या आकृतीबंधाकडे वळूया. 2 एप्रिलला हा आकृतीबंध आला होता, बऱ्याच जणांनी हा आकृतीबंध पाहिलेला आहे. आकृतीबंधामध्ये बघा आता आपण फक्त ग्राम महसूल अधिकारी या पदाबद्दलच बोलतोय, त्यामुळे त्याच्याबद्दलच माहिती घेऊया. स्केल तेवढंच आहे, S8चं स्केल आहे, म्हणजे 25,500 ते 81,100 हा पगाराचा स्केल असतो. म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला 50,000च्या आसपास पगार हा तलाठी पदाला मिळत असतो. S8चं स्केल आहे म्हणून, बरोबर आहे का. आणि याच्या नवीन आकृतीबंधानुसार किती जागा आहेत, 15,747. इकडं आकडा वेगळा लिहितो, इथं जर दिसत नसेल तुम्हाला तर, म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये एकूण तलाट्यांची आवश्यकता किती आहे, 15,747. मग आता आकृतीबंध आल्यानंतर कसं असतं तुम्हाला सांगतो. एकूण आता याच्यातले काय करणार माहितीये का, पदावर सध्या किती जण कार्यरत आहेत, वर्षभरात रिटायर होणारे किती जण आहेत, बरोबर आहे का, आणि हे अगोदर पदावर कार्यरत किती एवढे काढले जातात, वर्षभरामध्ये रिटायर होण्याची शक्यता असणारे त्याच्यातून मायनस केले जातात, आणि राहिलेले पद जे आहेत ते पद रिक्त पद असतात. लक्षात येतंय. म्हणजे आता समजा याच्यामध्ये असं धरूया आपण की समजा 12,000 सध्या तलाठी कार्यरत आहेत, मग रिक्त पद किती, तर 3,747. काही जणांना असं वाटतं की 15,747 जागा आहेत, एवढे तलाठी भरायचे म्हणल्यावर अवघडच व्हायचं.
बरोबर आहे का? अशा पद्धतीने आहे. म्हणजे अशा पद्धतीने आकृतीबंध तयार करून पदं भरल्या जातात. त्यातही सगळेच रिक्त पदं भरले जातील याची कोणतीही गॅरंटी नसते. लक्षात येत आहे? त्याच्यामुळे मी सांगणार आहे तुम्हाला नेमक्या किती जागा येणार आहेत. एक्झॅक्ट व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे अशा पद्धतीने आकृतीबंध हा असतो, हे सर्वात महत्वाचं अगोदर लक्षात ठेवा. आता बघा त्याच्या पुढे म्हणजे आता 15,747 एवढे तलाठी पद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहेत, हे या आकृतीबंधातून स्पष्ट होतंय. त्याच्यानंतर बघा जागा किती असतील. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने आकृतीबंध काढला जातो. हा आकृतीबंध येण्याच्या अगोदर बघा मी काय सांगतोय, हा आकृतीबंध येण्याच्या अगोदर एकूण तलाठी पदाच्या 1700 जागा रिक्त होत्या. किती जागा रिक्त होत्या? 1700 जागा रिक्त होत्या. पण आता तेव्हा म्हणत होते की 1700ची जाहिरात येणार, 1700ची जाहिरात आपण सर्व सांगत होतो, पण ते बरोबरही होतं. नव्याने आकृतीबंध तयार केलाय, लक्षात, याच्यामुळे याच्यामध्ये जागा वाढणार आहेत. मग जागा वाढतील किती? आता सगळ्याच रिक्त जागा भरतील असं नाहीये. बिलकुल सगळ्या जागा काही ना काही रिक्त ठेवतातच. पण माझा एक अंदाज सांगतो तुम्हाला, अजून एवढ्याच जागा याच्यामध्ये ऍड होऊ शकतात. आणि एक सांगतो माझा होल आकडा, 3,000, 5,000, 6,000, 4,000 भरते येणार आणि 5,000, 6,000 तलाठी भरणार, असं काही एवढे एक सोबत भरतील असं मला तरी वाटत नाही. बरोबर का? माझ्या तरी बुद्धीला पटत नाही. पण 3,000 तलाठीची जाहिरात येऊ शकते. 3,000 तलाठीची जाहिरात म्हणजे खूप झाली, खूप पद झाले ते. लक्षात येतंय ना? अशा पद्धतीने ही जाहिरात येणार आहे. जाहिरात कधी येईल याचं एक मी तुम्हाला एक उदाहरणासहित सांगतो की कशा पद्धतीने आकृतीबंध वगैरे ही प्रक्रिया असते आणि जाहिरात कधी येऊ शकते त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. पण साधारणतः किती? 3,000 पदांची प्लस पदांची जाहिरात ही असू शकते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जागा ह्या जास्त असणार आहेत, नवीन आकृतीबंध आहेत. आणि जास्त जागामध्ये याच्या अगोदर आली होती तलाठीची भरती जी TCS ने घेतली होती, त्यावेळी सुद्धा जागा जास्त होत्या. बरोबर आहे का? आणि पण त्याच्यानंतर आता एकदा जास्त जागा भरणार आहेत. याचा अर्थ तलाठी म्हणून व्हायला, जास्त जागामध्ये सिलेक्ट व्हायला तुम्हाला ही शेवटची संधी आहे. लक्षात येतंय? तुमचं जर स्वप्न असेल की तलाठी व्हायचं, कारण तलाठी होणं हे भरपूर जणांचं स्वप्न असतं, तर तुम्हाला जास्त जागेमध्ये लक्षात जास्त संधी असणारी ही शेवटची भरती असणार आहे, लक्षात ठेवा. पुढचे पुन्हा 5-7 वर्ष, माझं तरी म्हणणं आहे, तुम्हाला माहिती आहे ना आकृतीबंध किती वर्षाने आला? 11 वर्षानंतर. मग पुढच्या 5-6 वर्ष तरी जागा येतील. मी म्हणत नाही जागा येणारच नाहीत, पण एवढ्या मोठ्या संख्येने जागा येणं हे अवघड आहे, मुश्किल आहे, कारण प्रॅक्टिकली ते शक्यच नाहीये. तुम्हाला एकत्रित एवढ्या जागा ज्यावेळेस भरल्या जातात त्यावेळेस ते प्रॅक्टिकली शक्य नसतं. त्यामुळे एवढ्या जागा असण्याचा अंदाज हा आहे. त्याच्यामुळे जागा चांगल्या असणार आहेत, एवढं डोक्यामध्ये ठेवा. आता याच्यामध्ये कुणी काही आकडा सांगेल, मी काही सांगितला, माझ्यावर भरोसा ठेवू नका, दुसऱ्यावर भरोसा ठेवू नका. सगळं गेलं चुलीमध्ये. एक लक्षात ठेवा, 1700 प्लस पहिल्याच रिक्त जागा आहेत, हे तर कन्फर्म आहे. हे तर 100% कन्फर्मच आहे. याच्यामध्ये वाढ होणार हे सुद्धा कन्फर्मच आहे. का कन्फर्म आहे? आकृतीबंध नव्याने तयार झाला. म्हणजे याच्या अंदाजावर सांगतोय मी. मी का ज्योतिष आहे किंवा हे म्हणून नाही सांगत की एवढ्या जागा येणार. त्याचा साहजिकच जागा वाढणार आहेत. अशा पद्धतीने 3,000 कधी 2700-2800 येतील, नाही तर 3,500 येतील. काय सांगू भरोसा. पण ऍव्हरेज मी मागं पुढे तुम्हाला मी हा आकडा सांगितलेला आहे. जागा भरपूर आहेत. त्यानंतरचा पुढचा मुद्दा, TCS घेणार परीक्षा का IBPS घेणार? आता याच्यामध्ये अनेक मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहे, पण खरं सांगतो हा सगळ्यात मोठा प्रश्न नाहीये कोणतीही भरती प्रक्रियेत. कारण की आता MPSC कडे जाणार 1 जानेवारीच्या नंतर असं मग सांगितलं. कोणी सांगितलं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर MPSC परीक्षा कशा पद्धतीने घेतले जाणार याच्याबद्दल सुद्धा डिस्कस झालेलं आहे. त्यासाठी समिती नेमलेली आहे. केडर बकेटिंग केली जाणार आहे. ते केडर बकेटिंग काय असतं त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत, लक्षात. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की TCS किंवा MPSC घेणार आहे. याचं एक सांगतो, अजून 1 जानेवारीच्या पुढे MPSC जाणार म्हणून सांगितलं होतं, पण अगोदर सरळ सेवेत पद होतं आणि ते MPSC जाहिरात आली, असं बिलकुल एकही झालेलं नाही. लक्षात येते तुम्हाला? त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जसं की नागपूर पशु व मत्स्य विद्यापीठ आहे, त्या ठिकाणची जाहिरात आली, ती परीक्षा सुद्धा MPSC कडे गेली नाही. अशा नंतर अशा उदाहरण देतो तुम्हाला. नगर परिषद गटकडची जाहिरात तर TCSच घेणार आहे, पण ते अगोदरच ठरलं होतं मागच्या वर्षी, त्याच्यामुळे ती साहजिकच TCS कडे जाणार आहे. अशा 2-3 परीक्षा, अशा 3-4 परीक्षा आता जाहिराती ज्या जवळजवळ आल्यात त्या TCS किंवा IBPS ने घेतलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ठामपणे आपण अजून सांगू शकत नाही की MPSC कडेच जाईल म्हणून. एक आहे माझा TCS किंवा MPSC, या दोघांपैकी एक जण घेणार आहे. ही जाहिरातला वेळ किती लागतो याच्यावर डिपेंड आहे. पण आकृतीबंध आलाय, आता मी पुढे बोलतो की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते. जाहिरात लवकर येणार आहे
मग याचा अर्थ मग तिथं एमपीएससीचं तोपर्यंत प्रक्रिया, त्यांना ज्या पद्धतीने परीक्षा पद्धत घ्यायची त्यांचं फिक्स जर झालं नाही तर ही परीक्षा टीसीएस घेऊ शकते, आणि ते फिक्स झालं तर एमपीएससी घेऊ शकते. पण अजून एमपीएससीचं कशातच काही नाहीये, अजूनही फक्त तोंडाच्याच वाफा चालू आहे सगळ्याच्या, सरकारच्या पण, प्रशासनाच्या पण आणि एमपीएससीच्या पण. त्याच्यामुळे जर त्यांना लवकर जाहिरात जर काही, आता आकृती बंद आल्यानंतर याचा अर्थ भरती प्रक्रियेला आता सुरुवात होणार, म्हणजे आधी कार्यालयामध्ये सुरू होणार, कार्यालयाचा सगळा गोशावरा मागवला जाणार, मग हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे जाणार. त्यामुळे तो वेळ कमी जर मिळाला, कमीत कमी वेळ, एमपीएससीला वेळ जर कमी मिळाला, एमपीएससीचं सगळं काही फिक्स झालं नाही ते पुढच्या महिन्याभरातच, तर ही परीक्षा टीसीएस घेणार, लक्षात ठेवा. आणि जरी महिन्याभरात पुढच्या एमपीएससीने आपल्या सगळ्या गोष्टी फायनल केल्या तर एमपीएससी घेणार. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. पण याचा बिलकुल तुम्ही टेन्शन घेऊ नका. अलग लक्षात का सांगतो तुम्हाला, एखादा प्रश्न आहे राष्ट्रपतीचं कलम, टीसीएस मध्ये विचारलं म्हणून कलम वेगळं, एमपीएससीत विचारलं म्हणून कलम वेगळं आहे का? बिलकुल नाही. हा, अभ्यास करण्याच्या पद्धतीत थोडा बदल करावा लागेल, पण दोन्ही मध्ये मिळून कॉमन ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या जवळजवळ 90% गोष्टी कॉमन आहेत पोरांनो अभ्यास करताना. राहिला 10% पॅटर्न थोडा बदल करण्याचा, तो नंतर तुम्ही करू शकता. आलं लक्षात? त्याच्यामुळे मग ठरलं, कधी ठरणार आहे एमपीएससी घेती का टीसीएस घेती, हे ज्यावेळेस ठरल त्यावेळेस मग आम्ही निर्णय घेऊ. अशा पद्धतीने शक्य नाहीये पोरांनो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला डिसिजन, त्यांचा डिसिजन होऊ नाही तर नाही हो. आकृती बंद आलाय याचा अर्थ जाहिरात येणार आहे, जाहिरात येणार आहे याचा अर्थ आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ह्याच्यामध्ये तर काही हे नाहीये, दुमत नसणार आहे कोणाचं. मग वाट कशाला बघताय, तुमचा अभ्यास चालू राहू द्या. त्यात एखादी दुसरी जाहिरात आली की हे होऊन जाईल, आता दुसऱ्या जाहिराती अगोदर हीच जाहिरात अगोदर येते असं झालेली सगळी वातावरण किंवा कंडिशन. त्यामुळे लक्षात ठेवा, अशा पद्धतीने आहे. अभ्यासक्रमामध्ये पहिला अभ्यासक्रम सर्वांना माहिती आहे, मराठी, त्याच्यानंतर इंग्रजी, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता आणि जीके. याचे तुम्हाला 25 25 25 25 प्रश्न होते, गुण 50 50 50 50 होते. आता अभ्यासक्रमात काय बदल होईल का सांगतो तुम्हाला मी. याच्या दोन पॉसिबिलिटी आहेत, याच्या मात्र दोन पॉसिबिलिटी आहेत. 100 प्रश्न होते, 200 गुण होते, निगेटिव्ह मार्किंग नव्हती, बरोबर आहे का? निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नव्हती, 2 तास वेळ होता, आणि परीक्षा मागची टीसीएस ने घेतली होती. 2 तासाचा वेळ होता, निगेटिव्ह मार्किंग नव्हती, 100 प्रश्न, 200 गुण होते, आणि याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नव्हते. एमपीएससी कडे गेलं की एमपीएससी निगेटिव्ह मार्किंग शिवाय सोडत नाही, तिथं जाऊन निगेटिव्ह होऊ शकते. लक्षात. आता याच्यामध्ये काय, एमपीएससीने असा डिसिजन घेतलाय की केडर बकेटिंग होणार. केडर बकेटिंग म्हणजे काय, एक सारखे जे 5-6 किती बी 1 2 3 एक पेक्षा जास्त पद, समजा 8-10 पद असे, त्याचा स्केल सारखाच आहे, त्याचा अभ्यासक्रम सुद्धा सारखाच ठेवायचा आहे त्यांना, त्याच पद्धतीने त्याचा पगार, वेतन, सुविधा सगळ्या गोष्टी सारख्यात, अशा 5-6 पद मिळून एकत्र एकच परीक्षा घ्यायची, असं याला म्हणतात केडर बकेटिंग. आणि हे केडर बकेटिंग केली जाणार आहे. आशिष शेलार जे मंत्री आहेत त्यांनी त्या दिवशीच विधिमंडळामध्ये सांगितलं की केडर बकेटिंग केली जाणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना एकच फॉर्म भरला की 5-6 वेगवेगळे पदाला एकत्रित त्याचा फायदा करून घेता येईल, अशा प्रकारे. म्हणून त्या अशा पद्धतीने केडर बकेटिंग मध्ये गेलं तर मात्र याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो. मला तरी वाटतं याच्यात बदल होणार नाही. हा, एक तर सांगतो, विषय तर बिलकुल बदलणार नाही ना पोरांनो, हे तर 100% खरे. हा, इकडे मार्किंग सिस्टम मध्ये बदल होऊ शकतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊ शकतं, वेळेमध्ये सुद्धा काही एवढा बदल होईल असं वाटत नाही. परीक्षा पद्धतीत काही बदल एमपीएससीने जर घेतली तरच या गोष्टी होऊ शकतात. जर पुन्हा परीक्षा ही टीसीएसनीच घेतली, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आणि सध्याचे चान्स 50-50% आहेत. पहिलं तरी 50-50% नव्हते, आज सगळ्यालाच वाटत होतं एमपीएससीच घेईल. मागच्या 2-4 जाहिराती आल्या तरी सुद्धा ते एमपीएससीची काही त्याच्यामध्ये हालचाल नाही अजून. त्यामुळे 50-50% आहे. त्यामुळे सध्या तुम्ही ह्या पॅटर्न नुसारच अभ्यास तुमचा चालू राहू द्या. याच पॅटर्नने तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हेच डोक्यामध्ये ठेवून करायचा आहे की आपले 2 तासाचा वेळ आहे, 4 विषय करायचे आहेत, आणि विषयात तर बदल होणारच नाही, 100% खरे. त्यामुळे अभ्यास करायला तुम्हाला कोणते तरी अडचण आहे असं बिलकुल नाहीये, याच्यामध्ये बदल होणार नाही. या मेंटॅलिटीतच तुम्हाला पुढच्या 10, 15, 20 दिवस अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा, जाहिरात कधीपर्यंत येईल, आकृतीबंध ही सगळ्यात मोठी प्रोसेस असते. सगळ्यात मोठी प्रोसेस काय असते रे, आकृतीबंध असते. आकृतीबंध तयार करणं, आणि आकृतीबंध तयार झाल्यानंतर लगेच काही दिवसामध्ये लक्षात येतं की आता रिक्त जागा किती आहे, आणि रिक्त जागा किती हे लक्षात आलं की भरती प्रक्रिया घ्यायला प्रशासन स्तरावर बाकी कोणतीही पुन्हा अडचण राहत नाही. लक्षात येते, म्हणजे आता प्रशासन स्तरावर कोणतीही अडचण मोठी राहिलेली नाहीये.
रिक्त जागा किती आहेत हे सांगायला प्रशासनाला 2 तास सुद्धा लागणार नाहीत आता, बरोबर, म्हणजे त्यांनी ठरवलं तर. त्याच्यामुळं जाहिरात ही लवकरात येऊ शकते. तुम्ही धरून चला ना 1 महिना, 1 महिन्याच्या आतमध्ये तलाठीची जाहिरात येणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये पुढं जाऊ कधी शकतं सांगतो तुम्हाला. जर असं ठरलं की नाही काही झालं तर एमपीएससीनेच घ्यायची आणि एमपीएससीनेच घ्यायची असं ठरलं आणि ते मागाशी तुम्हाला मी सांगितलं जे केडर बकेटिंगचं, तशा पद्धतीने जर डिसिजन झाला तर मात्र याच्यात थोडा वेळ जास्त लागू शकतो. पण एमपीएससीने या गोष्टी मनावर नाही घेतल्या तर मात्र पोरांनो टीसीएसने जर परीक्षा पुन्हा घ्यायची असेल तर मग महिन्याच्या आतमध्ये सुद्धा जाहिरात येऊ शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आता दुर्लक्ष करायचं नाहीये, अभ्यासाला लागायचं आहे. हे वर्ष खूप जास्त संधीचं आहे. वेगवेगळ्या खूप जास्त जाहिराती येणार आहेत. 70,000 पदं भरले जाणार आहेत, त्यातले 20,000 पदं एमपीएससी कोण भरले जाणार आहेत असं सांगितलंय. त्यामुळे सुवर्ण संधी पोरांनो, आता नाही तर कधीच नाही. आलं लक्षात? आमचा फायदा होईल तोटा होईल हे नका विचार करू अगोदर, नाही तर व्हिडिओ बघता हा याचा काहीतरी फायदा आहे म्हणून सांगतोय. अरे आमचा फायदा गेला खड्ड्यात, तू नोकरी लागल्या तुझं आयुष्यभराचं कल्याण आहे. लक्षात येते ना? त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कसल्याही प्रकारचा वेळ न घालवता 1 महिन्यातच जाहिरात येणार आहे हे टार्गेट समोर ठेवून अभ्यासाला लागायचंय, मेहनत करायची आहे, याच्यामध्ये कोणताही बदल नाही. तसंच महाराष्ट्र पब्लिकेशनचं मागच्या वर्षी झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं डिटेलमध्ये विश्लेषण असणारं पुस्तक आहे 2026 तलाठी भरती ग्राम महसूल अधिकारी पेपर सोल्युशन. कमी वेळेत जर तुम्हाला स्कोर वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी हे पुस्तक तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. या पुस्तकामध्ये मागच्या जेवढ्याही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्याचं सगळं डिटेल तलाठीच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण हे पूर्णपणे केलेलं आहे, डिटेलमध्ये केलेलं आहे, जेणेकरून तुमच्या रिव्हिजनला सुद्धा फायदा होईल. प्रश्न कसे विचारले जातात हे सुद्धा कळल आणि लॉजिक प्रश्न सोडवताना तुम्ही कशा पद्धतीने तयार करायचं या सगळ्या गोष्टीचा अंदाज हे पुस्तक अभ्यासल्यानंतर येणार आहे. महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक आहे तलाठी भरती पेपर सोल्युशन. मार्केटमध्ये जा, पुस्तक जर तुम्हाला गरज असेल तर सगळे 2-4 पुस्तकं जे मार्केटमध्ये ते समोर ठेवा, त्याच्यामध्ये जे सगळ्यात बेटर आहे ते घ्या. सांगायचं काम आहे आपलं हे पुस्तक हे पण बघा, मला खात्रीने सर्वात दर्जेदार पुस्तक हेच आहे. 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तसंच मगाशी सांगितलं तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमी या ऍपवर तलाठी मिशन तलाठी ही बॅच सुद्धा अवेलेबल आहे. या बॅचचा सुद्धा 100% तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा हा होणार आहे. आणखी या तलाठी भरतीच्या संदर्भात किंवा इतर सरळ सेवा परीक्षेच्या भरतीच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न असतील नक्की कमेंटमध्ये सांगा. लय महत्वाचे प्रश्न असतील आपण त्याच्यावर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देऊ, किंवा इतर काही अडचणी असतील तर तिथल्या तिथंच तुम्हाला रिप्लाय देऊन तुमच्या अडचणी सोडवल्या जातील. व्हिडिओ मधली माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा. जेवढ्या लाईक येतील तेवढं मलाही लक्षात येईल की तुम्हाला याच्यातली माहिती चांगल्या पद्धतीने लक्षात आलेली आहे आणि तुम्ही त्यानुसारच तुमची पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास तुम्ही सुरू करत आहात. याची थोडीशी आम्हालाही जाणीव होऊ द्या. थोडासा तुमचा सपोर्ट दिसतोय, याचा सपोर्ट दिसतोय, असं दिसलं तर आम्हालाही ऊर्जा मिळते की तुमच्यापर्यंत दर्जेदार कंटेंट तसंच दर्जेदार माहिती दर्जेदार अपडेट पोहोचवणं, याच्यासाठी आम्हाला सुद्धा ऊर्जा प्राप्त होते. त्यासाठी या गोष्टी करा. लाईक करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा चॅनल. तसंच काय अडचणी असतील तर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा. ओके, धन्यवाद.